जय हिंद मित्रांनो, JVS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण TIT या परीक्षेसाठी आवश्यक असणारी बुक लिस्ट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। TIT ही काय आहे, त्याचा फुल फॉर्म आहे टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट, जी शिक्षक भरतीची परीक्षा आहे जी महाराष्ट्रात घेतली जाते। ओके, त्या परीक्षेमध्ये तुम्हाला अभियोग्यता म्हणजे सोप्या भाषेत बाकीचे सर्व विषय। अभियोग्यता हा घटक किती गुणांना आहे? अभियोग्यता हा घटक आहे 120 गुणांना। किती गुणांना आहे अभियोग्यता हा घटक? सोप्या भाषेत अभियोग्यता म्हणजे इतर सर्व विषय किती गुणांसाठी आहे? 120 गुणांसाठी। बुद्धिमत्ता, केवळ एकटा बुद्धिमत्ता हा विषय किती गुणांसाठी आहे? 80 गुणांसाठी। पूर्ण TIT परीक्षा किती गुणांची? 200 गुणांची। ओके, पूर्ण TIT परीक्षा 200 गुणांची। त्याच्यात आपण पाहणार आहोत TIT परीक्षेसाठी असणारी बुक लिस्ट कोणती आहे। TIT परीक्षेसाठी आपला मातृभाषा, आपला विषय मराठी विषय, जो TIT परीक्षेला किमान 15 ते 20 गुणाला असू शकतो, कारण ही परीक्षा IBPS कंडक्ट करतो, त्याच्यामुळे प्रत्येक विषयाचे गुण फिक्स नाहीत, फक्त बुद्धिमत्तेचे गुण फिक्स आहेत, बाकी इतर विषयांचे गुण कमी जास्त होऊ शकतात। बुद्धिमत्तेला 80 गुण आहे जवळपास आणि गणिताचे 30 गुण आहे, बाकी विषयांचे गुण कमी जास्त होऊ शकतात। तर मराठीचं पुस्तक कोणाचं यूज करावं? TITसाठी बाळासाहेब शिंदे यांचं। कोणाचं? बाळासाहेब शिंदे। किंवा तुम्ही दुसरं पुस्तक म्हणताल तर मोरा वाळिंबे यांचं यूज करू शकता। पण 4 पुस्तकं वापरून कन्फ्यूज होण्यापेक्षा, जसं कापडाच्या दुकानात गेल्यानंतर आपण कन्फ्यूज होतो कोणतं घ्यावं, खूप चॉईसेस असल्यावर, मग एकावर तुम्ही ठाम राहा आणि त्याच पुस्तकाला काय करा, यूज करा। मग मराठीसाठी कोणतं पुस्तक यूज करतात? बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक यूज करायचं। इंग्रजीसाठी पण कोणाचं पुस्तक यूज करा? बाळासाहेब शिंदे यांचंच पुस्तक यूज करा, कारण त्याच्यातली समजून सांगण्याची भाषा सोपी आहे। बाळासाहेब शिंदे। ओके, किंवा दुसरं पुस्तक तुम्ही म्हणताल तर MJ शेख सरांचं। ही भाषा थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे, पण यूज करू शकता। ओके, सहसा मी ऑप्शनल पुस्तक देणार नाही, एक पुस्तक देण्याचाच प्रयत्न करेल, पण एक जे आधी लिहिल ते महत्त्वाचं पुस्तक असणार आहे समजा। गणितासाठी ओके, टेटमध्ये गणित हा विषय जवळपास किती मार्कांना आहे? जवळपास 30 गुणांना गणित हा विषय आहे टेटमध्ये। तर गणितासाठी माझा एक पर्सनल ॲडवाईज असेल, तुम्ही 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिपचं गणित अभ्यासावं। ओके, 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिपचं गणित अभ्यासावं, आणि त्याच्यानंतर 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिपचं गणित अभ्यासल्यानंतर मग पंढरीनाथ राणे जे लई गाजलेलं पुस्तक आहे स्पर्धा परीक्षेसाठी, मग सतीश वसे सर, ओके, हे पण गाजलेलं पुस्तक आहे, आणि मग तिसऱ्या क्रमांकाला मी काय सांगेल तुम्हाला, सचिन ढवळे सर। ओके, सचिन ढवळे सर यांच्यापैकी एखादं पुस्तक कशासाठी वापरा? गणितासाठी। सुरुवात करायची 5वी 8वी स्कॉलरशिपचं गणित, त्याच्यानंतर पंढरीनाथ राणे, सतीश वसे आणि सचिन ढवळे सर। आता राहिला अवकाशीय क्षमता आहे। ओके, याच्यावर बी काही प्रश्न असतात आपल्याला टेटमध्ये। तर अवकाशीय क्षमतेसाठी मी तुम्हाला काय सजेस्ट करेल? के सागर पब्लिकेशनचं एक बुक आहे अवकाशीय क्षमतेचं टेटचं बुक, आणि बी पब्लिकेशनचं एक टेटचं बुक आहे, बी पब्लिकेशन। ते तुम्ही काय यूज करू शकता? अवकाशीय क्षमतेसाठी यूज करू शकता बी पब्लिकेशनचं। झालं? त्यानंतर हे सगळे पुस्तक मी सांगतो तुम्हाला स्क्रीनवर पण झळकवायला, महत्त्वाचं पुस्तक असेल तर। त्याच्यानंतर पुढचा काय? बुद्धिमत्ता चाचणी, जो की जवळपास किती गुणांना आहे? 80 गुणांचा विषय। किती गुणांचा विषय? मेन विषय बुद्धिमत्ता चाचणी 80 गुणांचा, आणि मॅथ किती गुणांचा विषय? 30 गुणांचा। तर बुद्धिमत्ता चाचणी याकरिता पर्सनल ॲडवाईस, ज्या विद्यार्थ्यांना बुद्धिमत्ता काय असतं माहीतच नाही, ओके, आणि बुद्धिमत्ता तर 80 गुणांना आहे, मग त्यांनी सुरुवात करायची 0 पासून। तर ते काय करतात? आधी 5वी आणि 8वीच्या पुस्तकातील स्कॉलरशिपच्या पुस्तकात बुद्धिमत्ता काय, नेमकी बुद्धिमत्ता काय भानगड ती पाहून घ्यायची, आणि बुद्धिमत्तेचं बेसिक शिकायचं, बेसिक बुद्धिमत्ता शिकायची। आणि मग त्याच्यानंतर मग त्याच्यापेक्षा तुम्ही हायर लेवलला चालले तर मग पुढचा लेवल अनिल अंकलगी यांचं बुद्धिमत्तेचं पुस्तक स्टडी करा। ओके, अनिल अंकलगीनंतर पुढचं पुस्तक कोणता अभ्यास करताल? सचिन ढवळे सरांचं। सचिन ढवळे सरांचं, किंवा मग वसे सरांचं पण पुस्तक आहे, वसे सर, सतीश वसे सर। ओके, अनिल अंकलगी, सचिन ढवळे, सतीश वसे सर। आता बुद्धिमत्ता जी आहे ती खास करून IBPS पॅटर्नची असल्यामुळं सचिन ढवळे सरांच्या पुस्तकांवर जास्त भर द्या, कारण सचिन ढवळे सरांच्या बुद्धिमत्तेच्या पुस्तकात थोडा बँकिंगचा ॲप्रोच आहे। IBPS बँकिंगची एक्झाम घेत असतं, पण ते शिक्षक भरतीची पण एक्झाम घेतात। मानसशास्त्र या विषयासाठी शशिकांत अन्नदाते। ओके, मानसशास्त्रासाठी काय वापरतात? शशिकांत अन्नदाते सरांचं पुस्तक, शशिकांत अन्नदाते। आणि दुसरं पुस्तक फडके प्रकाशनाचं। दुसरं पुस्तक कोणाचं आहे? फडके प्रकाशनाचं, अध्ययन व अध्यापनाचे मानसशास्त्र, फडके प्रकाशन। ओके, शशिकांत अन्नदाते सरांचं पुस्तक आणि फडके प्रकाशनाचं पुस्तक। त्याच्यानंतर GS आणि GK साठी 4वी ते 10वी पर्यंतची सर्व पुस्तके वाचा।
ओके, सर्व पुस्तके वाचणे, सर्व पुस्तके वाचणे. ओके, सर्व पुस्तके. GS GKसाठी कोणती पुस्तकं? इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, ज्याला आपण म्हणतो का, ही सर्व पुस्तके म्हणजे काय? GS, जनरल स्टडीज किंवा जनरल नॉलेज. आता चालू घडामोडी, चालू घडामोडीवर जास्त क्वेश्चन्स तर असत नाही, पण चालू घडामोडी काही क्वेश्चन असतात मोजके. मग चालू घडामोडी कोणत्या पुस्तकातून तुम्ही स्टडी करताल? चालू घडामोडीचं कोणतं पुस्तक अभ्यास? सिम्प्लिफाईडचं. ओके, 6 पुस्तक, किंवा पृथ्वी पब्लिकेशनचं 6 परिक्रमा म्हणून, किंवा परिक्रमा. ओके, ती 6 परिक्रमा, मंथली परिक्रमा भेटते, हे पृथ्वी पब्लिकेशन्स. या 2पैकी एखादं पुस्तक वाचा. कशाचं? चालू घडामोडीचं. आणि एक क्वेश्चन पेपर सेट. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून कोणताही एक क्वेश्चन पेपर, जे वेगवेगळे इग्नाईट अकॅडमी असेल, द विनर्स अकॅडमी असेल, किंवा इतर कोणतेही प्लॅटफॉर्म असतील, त्याच्यावरून एखाद्या ऑनलाईन टेस्ट सिरीज घ्या आणि ती सॉल्व करा. या ठिकाणी ही सगळी बुक लिस्ट कशी सांगितली आपण, TIT एक्झामसाठी आवश्यक असणारी या व्हिडिओमध्ये बुक लिस्ट सांगितलेली आहे. बरोबर, मला काय करू शकता? संपर्क करू शकता. ओके, ठीक आहे. माझ्या परिणामी तुमच्या शंकेचं समाधान करण्याचा प्रयत्न करेल. 99 हा लेक्चर संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.